नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स 2025 चे कॉलेज अलॉटमेंट हे पब्लिश झालेले आहेत. कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट लागला आहे की नाही, ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे, त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जसं की आपण CETच्या वेबसाईटला आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY2526 यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर LLB 5 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिसत आहे. राउंड 1 अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड. ओके. प्लीज नोटीस वन केअरफुली गिव्हन इन नोटिफिकेशन सेक्शन. बट कॉलेज अलॉटमेंट हे रिलीज झालेलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता? इथे चेक व्हॅकन्सी अलॉटमेंट यामध्ये दिसत आहे. त्यामध्ये तुम्हाला एकतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करा. मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा आणि तुम्हाला जो कॉलेज समजा कोणता लागला असेल, तर त्यावरती शो अलॉटमेंट लिस्ट केलं, तर यावरती पूर्ण लिस्ट तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. पर्टिक्युलर कॅन्डिडेट जर तुम्हाला चेक करायचं असेल, तर चेक व्हॅकन्सी अलॉटमेंट यावरती क्लिक करायचं आहे. चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट यावरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे तुमचा एंटर ॲप्लिकेशन आयडी जो L5 नी जो तुमचा ॲप्लिकेशन आयडी असेल, तो ॲप्लिकेशन आयडी यामध्ये मेन्शन करा. चेक युअर अलॉटमेंट यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला खालती दिसेल, की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीने दिसत आहे ते कॉलेज अलॉटमेंट जर तुम्हाला झालं असेल, तर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये दिसणार आहे राउंड 1 कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला झालं असणार आहे. तर यामध्ये कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला दिसून जाईल आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला ऑप्शन येईल, की तुम्हाला फ्रीज करायचं आहे, की नाही फ्रीज करायचं. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये दिसणार आहेत. सो त्या पद्धतीने तुम्हाला ॲडमिशन कॉलेजमध्ये घ्यायचं आहे. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कधी जायचं आहे त्याची पण डेट तुम्हाला आता मी सांगत आहे. पण कॉलेज अलॉटमेंट झालं तर कशा पद्धतीने दिसतं? तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिसणार आहे. नंतरला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार आहे, त्या विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड राउंड 1 असं लिहून येईल. इट मीन्स तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे. कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज हे अलॉटमेंट होऊन जाईल. त्यानंतर आता कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, असे विद्यार्थी कॉलेजमध्ये कधी ॲडमिशनसाठी जातील त्याची डेट तुम्हाला आता मी सांगत आहे. कॅप राउंड 1 जे काही अलॉटमेंट जे आहे, जर आपण बघितलं, तर आज ही तुमची अलॉटमेंट लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि उद्यापासून ते 9 ऑगस्ट 2025 पर्यंत या 3 दिवस तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं असेल म्हणजे 1, 2 आणि 3 नंबरचं जर तुम्हाला प्रेफरन्स लागला असेल, तर तुम्ही बेटरमेंट करू शकता आणि कॉलेजसाठी तुम्ही बेटरमेंटसाठी अप्लाय करू शकता. मग त्यामध्ये बेटरमेंटचं ऑप्शन तुम्हाला दिसेल तुमच्या पोर्टलमध्ये. तिथे बेटरमेंटला क्लिक करा, 1000 पे करा आणि कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही बेटरमेंटसाठी ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल. आणि जे विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1चा फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज अलॉटमेंट झाला असेल, तर तुम्हाला इथे ॲडमिशन इथे घ्यावं लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की नाही सर मला 3rd नंबरचं किंवा 2nd नंबरचं जे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, तेच मला घ्यायचं आहे. मग तुम्ही फ्रीज करा ती सीट. फ्रीज केल्याच्यानंतर 1000 पे करा आणि अलॉटमेंट लेटर काढून जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेली आहे. त्या सर्व डॉक्युमेंट्स 2 to 3 सेट ऑफ झेरॉक्स तुम्हाला घेऊन कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. कधी जायचं आहे? उद्यापासून हे ॲडमिशन चालू होणार आहेत. 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट हे 2 दिवस 3 दिवस तुमचे हे ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे. ओके. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड कॉलेज अलॉटमेंट नसेल झाला असेल, त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका. कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज हे अलॉटमेंट होऊन जातील आणि ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे, ते विद्यार्थी बेटरमेंट करू शकतात. ओके. नवीन अपडेट आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे आणि आपण लवकरच लाईव्ह सेशन मी तुमच्यासाठी घेणार आहे, की कॅप राउंड 2 मध्ये कोणत्या प्रकारचे कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होतील. त्याचं एक लवकरच आता मी लाईव्ह सेशन घेतो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. थँक यू सो मच.